नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आहे सोमवार आणि आज माझा असतो उपवास. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची उसळ. तर ती कशी बनवतात आणि त्याच्यासाठी काय काय इंग्रेडियंट्स लागतात ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया. तर सर्वप्रथम आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. जेवढा आपल्याला लागतो त्या क्वांटिटीमध्ये साबुदाणा घ्यायचा आहे. त्याचबरोबर बटाटे घ्यायचे आहेत आणि इथे शेंगदाण्याची पेस्ट केलेली आहे थोडी बारीक, ते घ्यायचे आहेत. तर गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकूया. तेल टाकून झाल्याच्यानंतर कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे. तेलामध्ये थोड्या वेळ ती परतू द्यायची आहे. बघू शकता तुम्ही मिरची छानपैकी परतलेली आहे तेलामध्ये. मग आपण कट केलेले बटाटे तेलामध्ये थोड्या वेळ परतवण्यासाठी ठेवायचे. बटाटे पण तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि त्यांना छानपैकी तेलामध्ये असं परतून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता बटाटा पण तेलामध्ये छानपैकी परतलेला आहे. मस्तपैकी फ्राय झालेला आहे बटाटा. मग साबुदाण्यावर थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि आपण जे शेंगदाण्याचा कूट केला होता तो पण साबुदाण्यावरती टाकून घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं छानपैकी मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. ते आपण बटाट्यामध्ये आणि मिरच्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशी एकदम सुटसुटीत आपली साबुदाण्याची उसळ झालेली आहे. कसल्याही प्रकारची चिकट वगैरे नाही झालेली आहे. एकदम सुटसुटीत साबुदाण्याची उसळ आपली रेडी आहे. तर अशा प्रकारे आपली साबुदाण्याची उसळ रेडी झालेली आहे. आता आपण छानपैकी डब्यावर पण घेऊन जाऊ शकतो आणि घरी पण खाऊ शकतो. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.